नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनेवार सुशांत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 5वी याचा मानसिक क्षमता चाचणी या विषयाचा घटक क्रमांक 5 समसंबंध आपण पाहत आहोत. या घटकाचे 1 पासून ते 30 पर्यंतचे प्रश्न आपण व्हिडिओ क्रमांक 64 मध्ये पाहिलेले आहेत. आज आपण व्हिडिओ क्रमांक 65 मध्ये प्रश्न क्रमांक 31 पासून या ठिकाणी सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुनेवार सुशांत नावाचं आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब जर केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आता चला आपण पाहू प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 मध्ये हे जे दोन आकृत्या दिलेल्या आहेत, या दोन आकृत्यामधला समसंबंध म्हणजे काय संबंध आहे तो शोधायचा. तसाच संबंध आपल्याला या तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये शोधता आला पाहिजे. पहा, आता पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचं निरीक्षण करू आपण. हे जे उजवीकडील आकृती आहे ती सर्वात बाहेर ठेवली आणि या ठिकाणची आकृती ही सर्वात आतमध्ये आहे. मग आपण ही उजवीकडची आकृती चौकोन हे सगळ्यात बाहेर ठेवायचं आणि या आकृतीला सर्वात मध्ये न्यायचं. मग चौकोन सर्वात बाहेर आणि प्लस सर्वात आतमध्ये हे पर्याय कशामध्ये आहे तर पर्याय बी मध्ये आहे. म्हणून आपले 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 पहा. प्रश्न क्रमांक 32 मध्ये हे जे दोन आकृत्या दिलेत यांचा समसंबंध आपण ओळखू. काय केलेलं आहे पहा, हे उजवीकडील वर्तुळाला या ठिकाणी डावीकडे आणले आणि या डावीकडच्या आकृतीला उजवीकडे नेले. मग हे करत असताना जी डावीकडील मोठी आकृती आहे त्याला पलीकडून छोटी केली आणि उजवीकडे जी छोटी आकृती आहे त्याला अलीकडे आणून मोठी केली. मग आपण तसंच करू. या त्रिकोणाला उजवीकडे नेऊ आणि छोटा बनवू आणि या उजवीकडच्या चौकोनाला डावीकडे आणून त्याला मोठा बनवू. मग मोठा चौकोन आणि छोटा त्रिकोण हा पर्याय कुठं आहे तर तो आहे पर्याय सी. कारण हे त्रिकोण जो मोठा आहे त्याला उजवीकडे नेऊन छोटा बनवायचा होता आपल्याला. तर 32चं उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 पहा. प्रश्न क्रमांक 33 मध्ये हे पहिली आकृती आणि दुसरी आकृती काय संबंध याच्यामध्ये समसंबंध काय आहे तर ही जी आकृती आहे पहा, ही जी आडवी रेष दिसते, हा जो चौकोन असा आडवा आहे तो इथे या ठिकाणी उभा झालेला आहे आणि हा जो त्रिकोण आहे तो या ठिकाणी असा दिसतो. म्हणजे काय केलं या आकृतीला, या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आकृतीला 90 अंशामध्ये फिरवलेला आहे. 90 अंशामध्ये या चौकोनाला आपण जर असा फिरवला तर हा चौकोन असा उभा होईल. मग याच पद्धतीनं आपण याही आकृतीला जर 90 अंशामध्ये उजवीकडे 90 अंशामध्ये अशी म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशामध्ये फिरवल्याच्या नंतर हे जे भाग आहे तो या ठिकाणी येईल उजवीकडे. मग इथून हे अशी रेष आपल्याला दिसेल. मग ते पर्याय कशामध्ये आहे बी मध्ये आहे. म्हणून आपलं 33चं उत्तर आहे पर्याय बी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34 मध्ये पहा, हे जे दोन आपल्याला प्रश्न आकृत्यामध्ये हे दोन आकृत्या दिलेले आहेत याचा समसंबंध काय आहे ते ओळखू. हा बाहेरचा चौकोन जो मोठा आहे तो आतमध्ये गेला आणि आतला जो वर्तुळ आहे तो बाहेर आला. मग हे जी रेषा आपल्याला तिरप्या, हे अशा रेषा ज्या तिरप्या दिसतात या वर्तुळामध्ये त्या अशा झालेल्या आहेत, बरोबर. मग आपण हे देखील आपण तसंच करू. हा जो चौकोन आहे हा चौकोन कसा आहे, हा पतंग आकृतीचा चौकोन आहे. मग हा चौकोनाला आपण बाहेर काढू. मग पतंग आकृती चौकोन 1 2 3 आहेत, बरोबर. आणि हा बाहेरच्या वर्तुळाला आपण आत टाकू आणि जे रेषा अशा तिरप्या आहेत त्या रेषा आपण अशा बनवू. मग आत हा मोठा वर्तुळ हा चौकोनाच्या मध्ये गेल्याच्यानंतर त्याच्यामध्ये अशा रेषा दिसल्या पाहिजे. ते आहे पर्याय सी मध्ये. म्हणून 34चं उत्तर आहे आपलं पर्याय सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 पहा. प्रश्न क्रमांक 35 मध्ये हे जे दोन आकृती आहेत याच्यामध्ये हा जो यल आहे तो आता इथं कुठे गेलेला आहे, उजवीकडे गेलेला आहे आणि तो उलटा झाला. आणि व्ही हे काय झालेलं आहे, हे डावीकडे आलेलं आहे आणि व्हीला देखील उलटा केलेला आहे. मग याचा अर्थ याच्यामध्ये दोन क्रिया केलेल्या आहेत.
एक क्रिया आणि दोन क्रिया. पहिली क्रिया काय केली, हे एल आणि व्हीची आरशातील प्रतिमा घेतली. हे आरशातील प्रतिमा घेतल्याच्या नंतर हे आपल्याला कसं दिसेल, हे व्ही आणि हे एल, या एल आणि व्हीच्या आरशातली प्रतिमा घेतल्याच्यानंतर असे दिसतील. मग या व्ही आणि एलचे मग आता नंतर काय केलेलं आहे, पुन्हा त्याचे पाण्यातले प्रतिमा घेतल्या. पाण्यातल्या प्रतिमा घेतल्यामुळे ते कसे झाले, हे व्ही हा असा झाला आणि एल हा असा झाला. म्हणजे याच्यात दोन क्रिया आहेत. एक आहे आरशात, याच्या आरशातली प्रतिमा, हे नंतर त्याचे पाण्यातली प्रतिमा, दुसरी क्रिया. मग आपणही तसंच करू. सी आणि पीचे अगोदर आरशातली प्रतिमा घेऊ. याच्या आरशातली प्रतिमा कशी तयार होईल, हा हे जे डावीकडचा सी आहे तो असा उजवीकडे जाईल आणि हा जो पी आहे तो आरशामध्ये असा होईल. मग हे आरशाची प्रतिमा घेऊन पुन्हा त्याची काय करायची, पाण्यातली प्रतिमा. मग पाण्यातली प्रतिमा घेतल्याच्यानंतर हे असं होईल आणि हे असं होईल. तर हा पर्याय आपल्याला कुठं दिसतो, तर पर्याय बीमध्ये दिसतो. म्हणून 35चं उत्तर आहे पर्याय बी. त्यानंतर आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक 36कडे. प्रश्न क्रमांक 36मध्ये पहा काय केलेलं आहे. हे जे आपल्याला आडवे 3 चौकोन दिसतात, इथं हे मध्ये आलेले आहेत आणि हे आडवे इथं जे 2 चौकोन दिसतात, याला एक वर नेलेलं आणि एक खाली आणलेलं आहे, बरोबर. मग आता या आकृतीच्या आपल्याला इथं मध्य भागामध्ये, आता इथं जसं वर आडवे 3 आणि इथं आडवे 3 चौकोन आहेत आणि मध्ये 2 आहेत, मात्र इथं तसं आपल्याला पाहायला मिळत नाही. मग आता याचे पर्यायवरून आपण याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ही रचना कशी तयार झाली असेल. आता ही रचना आणि ही रचना सारखी आहे, बरोबर. हे आडवे चौकोन 3 चौकोन, आडवे 3 वर्तुळ, आडवे 3 चौकोन, आडवे 3 वर्तुळ, वर आणि खाली एक एक चौकोन, वर आणि खाली एक एक वर्तुळ. म्हणजे ही आकृती मिळती जुळती आहे. म्हणजे ही आणि ही आकृती मिळती जुळती पाहिजे. म्हणजे वर 3 चौकोन आहेत तर वर 3 वर्तुळ, मध्ये 2 चौकोन आहेत, मध्ये 2 वर्तुळ आणि खाली 3 चौकोन आहेत तर खाली 3 वर्तुळ. म्हणजे 3 वर्तुळ, 2 वर्तुळ, 3 वर्तुळ. तर असं पर्याय आहे बीमध्ये. म्हणून 36 उत्तर आहे पर्याय बी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 37. पहा, प्रश्न क्रमांक 37मध्ये आपल्याला ह्या जे 2 आकृत्या दिल्यात याचा संबंध आपण ओळखू. याच्यात काय केलेलं आहे पहा, हे 2 त्रिकोण जे इकडे दिसायले आणि हे एक त्रिकोण इकडे दिसायले. मग या आकृतीची हे आरशातील प्रतिमा इथं घेतली. आरशातील प्रतिमा म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की हे जे 2 त्रिकोण डावीकडे आहेत त्याला उजवीकडे घेतले, है ना. कारण या आकृतीची आरशातली प्रतिमा ही जशाच तशी दिसते, परंतु जशाच त्याचा पर्याय इथं आपल्याकडे नाही. मग दुसरी काय आयडिया आपल्याला सांगावं लागेल, हे डावीकडे जाणारे 2 त्रिकोण आता इकडं उजवीकडे गेले, है ना. मग तसंच आता हे वर जाणारे 2 त्रिकोण आपण खालच्या भागात घेऊ, वर जाणारे इथं खाली घेऊ. मग खाली जाणारे 2 त्रिकोण आपल्याला पर्याय एमध्ये सापडतात. म्हणून उत्तर आहे 37चं ए. प्रश्न क्रमांक 38 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 38मध्ये पहा, या ठिकाणी एक वर्तुळ आहे. या वर्तुळाचा जेवढा भाग चौकोनात आला त्याला गडद दाखवलेला आहे. मग दुसऱ्या आकृतीमध्ये या वर्तुळाला वर उचललेला आहे, म्हणजे या चौकोनाच्या वर नेलं. वर नेल्याबरोबर ह्याचा गडद भाग कमी झाला. हा वर्तुळ या चौकोनामध्ये शिरत आहे आणि हा वर्तुळ चौकोनात शिरत असताना जितका वर्तुळमध्ये शिरला तेवढा भाग गडद झाला, बरोबर. मग या 2 आकृतीत आपण तसंच संबंध तयार करायचा आहे. हे जे चौकोन वर आहे त्याला वर्तुळाच्या वर न्यायचं, म्हणजे हा गडद भाग निघून जाईल. म्हणजे हे आपल्याला पर्याय ए, सी, डीमध्ये आहे. आणि या छोट्या चौकोनाला आपण वर्तुळाच्या आतमध्ये नेऊ आणि जेवढा वर्तुळाचा आतमध्ये भाग गेला तो गडद राहील. मग तो कुठं आहे, पर्याय एमध्ये आहे. तर याच्यामध्ये नाही. तर 38 उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39मध्ये पहा, ह्या 2 आकृत्या अतिशय सोपा आहे. हे या ठिकाणी हे जे पाकळी इथं आहे, या आकृतीमध्ये हे इकडं आहे. म्हणजे काय केलेलं आहे, 45 अंशामध्ये या आकृतीला फिरवलेलं आहे. 45 अंशामध्ये समजा आपण इकडं फिरवलं तर ही आकृती मिळते. तर या आकृतीला देखील आपण काय करू, सॉरी इथं 40 लिहिलं गेलं, याला 45 करू. ही किती आहे,
45 अंश. मग तसंच याही आकृतीला 45 अंशामध्ये जर आपण फिरवलं तर हा जो त्रिकोणाकृती भाग आहे तो या ठिकाणी त्रिकोणाचा हा जो पाया आहे तो इथं दिसेल आणि टोक इकडं दिसेल. तर ही आकृती कुठं आहे? बी आणि डीमध्ये आहे. मग इथं टिंब आहे, मग हा टिंब इथं येईल या ठिकाणी, म्हणजे बी हे आपलं उत्तर आहे. 39 उत्तर बी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40मध्ये आपल्याला हे जे दोन आकृत्या दिलेत पहा, याला काय केलं? ह्या त्रिकोणाला हे जे असं वर आपल्याला शिरोबिंदू जात आहे तो आता इकडं जात आहे, म्हणजे ही आकृती 45 अंशामध्ये असं उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंश फिरवली. मग दुसरं काय केलं? हा जो बाण इकडं जात आहे त्या बाणाला उलटा केला. हा बाण जो इकडं जात आहे त्याला असा उलटा केला, म्हणजे बाणाची दिशा उलटी केली आणि त्रिकोणाला 45 अंशात उजवीकडे फिरवला. मग ह्या चौकोनाला जर आपण 45 अंशात उजवीकडे जर आपण फिरवला तर हे जे आडवी रेष इथं अशी दिसते ती आपल्याला या ठिकाणी अशी दिसेल. मग असा चौकोन आपल्याला पर्यायामध्ये ए आणि सी मध्ये आहे. मग ह्या दोन्हीपैकी उत्तर कोणतं आहे? आता मधला जो वर्तुळ आहे त्याचा खालचा भाग रंगवलेला आहे, मग याच्यामध्ये देखील वर्तुळाचा खालचाच भाग रंगवलेला असला पाहिजे. हा वर आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा नव्हता. मग 40चं उत्तर आहे आपलं ए. प्रश्न क्रमांक 41 अतिशय सोपा आहे. वर्तुळात इथं 2 रेषा आहेत, इथं 3 रेषा आहेत. चौकोना इथं 2 रेषा आहेत, इथं चौकोनात 3 रेषा येतील. आहे पर्याय बी. 41 उत्तर पर्याय बी. इतका सोपा प्रश्न 2018च्या एक्झामला येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 42 पहा. इथं पतंगाचा चौकोन आहे. या पतंगाच्या चौकोनाला या ठिकाणी ही आडवी आणि उभी लाईन देऊन इथं याचे 4 भाग केले, बरोबर. आता हा षटकोन आहे, इथं चौकोनाचे 4 भाग केले, मग षटकोनाचे 6 भाग केलं पाहिजे. आपण हेच लॉजिक जर इथं लावलं आडवी रेष आणि उभी रेष, मग याला आडवी रेष आणि उभी रेष जर दिली तर पर्याय डी हे देखील उत्तर होऊ शकते. आणि चौकोनाचे 4 भाग केले तर षटकोनाचे 6 भाग केले, हे 1 2 3 रेषा मारले की जे 6 भाग होतात सी. मग आता उत्तर सी आहे का डी आहे? तर चौकोनाचे 4 भाग षटकोनाचे 6 भाग हे आहे जवळचं उत्तर, पण हे देखील उत्तर होऊ शकते, पण आपण उत्तर याला करेक्ट मानू. 42चं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 43 कडे आता आपण पाहू. प्रश्न क्रमांक 43 मध्ये आपल्याला हे जे दोन आकृत्या दिलेले आहेत समसंबंधाचे, काय केलेलं आहे पहा. हे जे बाण इकडं उजवीकडे चालला, आता तो ह्याच्यामध्ये बाण वर चालला, म्हणजे काय केलं याला घड्याळाच्या काट्याच्या या दिशेने आहे ना, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ह्याला 90 अंशामध्ये फिरवलेला आहे. हे 90 अंशामध्ये फिरवला, हा बाण जो इकडं जात आहे तो आपल्याला इकडं जात असलेला दिसेल. मग याही आकृतीला जर 90 अंशामध्ये याच्यासारखं घड्याळाच्या विरुद्ध जर फिरवलं तर हा जो पावभाग आहे तो पावभाग असा फिरून हा इकडं येईल. या ठिकाणी पावभाग असलेला पर्याय आपला आहे डी, म्हणून 43चं उत्तर आहे डी. हा सोपा प्रश्न 2019च्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 पहा. या दोन आकृत्याचं निरीक्षण करा. हा जो बाहेरचा चौकोन आहे इथं आत गेला आणि आतला त्रिकोण हा बाहेर आला. मग आपण हा बाहेरचा त्रिकोण आहे त्याला मध्ये घालू आणि मधला जो वर्तुळ आहे त्याला आपण बाहेर घेऊ, म्हणजे वर्तुळामध्ये त्रिकोण. तर वर्तुळामध्ये त्रिकोण ए पण आहे बी पण आहे, बरोबर. मग आता आपला त्रिकोण कसा आहे? पाया ह्याचा वर आहे, मग पायावर असलेला पर्याय बी आहे, म्हणून 44चं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 45 पहा. अतिशय सोपा आहे. पहिल्याबरोबर उत्तर येईल. वर्तुळाला अर्धा भाग करून टाकला. या आकृतीला जर अर्धा भाग करून इकडचा डावीकडचा घेतला तो आपल्याला पर्याय डी मिळतो. आता हे अर्धा भाग हा पण आहे आणि हा पण आहे, पण इथं काय घेतलेलं आहे? या वर्तुळाचा अर्धा भाग करून डावीकडचा घेतला, आपण हे डावीकडचा घ्यायचा, म्हणजे डी हे आपलं उत्तर होईल. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक 46. प्रश्न क्रमांक 46 मध्ये आपल्याला हे जे दोन आकृत्या दिलेत काय संबंध आहे यांचा? हे टीचं हे पाण्यातील प्रतिबिंब आहे. मग टीचं हे पाण्यातील प्रतिबिंब आहे, तर या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब काढत असताना हा जो रेषेचा भाग आहे तो वर जाईल आणि हा टोक खाली येईल.
हा टोक इथला टोक वर जाईल, हा रेषेचा भाग खाली येईल, बरोबर. मग हे कुठं आहे? आकृती क्रमांक बी आणि सीमध्ये आहे, ए आणि डीमध्ये नाही. आणि हा जो रिकामा गोल आहे तो इथं येईल आणि भरलेला गोल हा इथं येईल. मग रिकामा गोल या ठिकाणी पर्याय बी आणि सी दोन्हीमध्ये आहे. आता फरक आहे या गडद वर्तुळाचा. मग गडद वर्तुळ हे कुठं येईल? हे बीच्या या ठिकाणी येईल का सीच्या या ठिकाणी येईल? तर तो पहा, हे दोन्ही एकाच लाईनमध्ये घेतलेले आहेत, है ना. हे एका बाजूला, हे एका बाजूला, तसं हे एका बाजूला, हे एका बाजूला, म्हणजे या ठिकाणी 46 उत्तर होईल बी. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक 47 मध्ये एक व्यक्ती डावीकडे झुकलेली आपल्याला इथं दाखवलेली आहे आणि या ठिकाणी मात्र सरळ आहे आणि त्याचे हाताची दिशा, पायाची दिशा हे खालच्या बाजूनं आहे. आता या व्यक्तीची हाताची दिशा आणि पायाची दिशा वरच्या बाजूनं आहे. मग आता हा कुठं वळला पाहिजे? राईटला. इथं लेफ्टला वळाला होता आणि हे खालीची दिशा, ह्या वरच्या दिशा असेल तर ह्याला राईटला वळावं लागेल. मग राईटला वळालेले हे नाही, 1 2 3 आहेत. मग आता फरक काय आहे? इथं हात आणि पाय खालच्या दिशेने आहेत, इथंही खालच्या दिशेने. मग इथं हे हात आणि पाय जर वरच्या दिशेने असले तर वरच्या दिशेने असलेलं राईट साईडला झुकलेली आकृती कोणती आहे? तर ती आहे सी. म्हणून 47चं उत्तर होईल आपलं सी. प्रश्न क्रमांक 48 पहा. प्रश्न क्रमांक 48 मध्ये हे त्रिकोण आहे. त्रिकोणाची फक्त इथं पाण्यातील प्रतिबिंब इथं दाखवलेलं असं उलटा करून या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब खाली जर तयार केलं तर ही आकृती बी तयार होते. 48 उत्तर आहे बी. इतका सोपा प्रश्न हा 2018च्या नवोदयला येऊन गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 या ठिकाणी पाहू आपण. प्रश्न क्रमांक 49 मध्ये पहा, या ठिकाणी जे वर्तुळ आणि त्रिकोण याच्यामध्ये जी आकृती आहे चौकोन, त्याला बाहेर काढलेलं आहे. मग आपण हा पतंग चौकोन आणि हा मधला त्रिकोण याच्यातली जे वर्तुळ आहे त्याला आपण बाहेर काढू. सगळ्यात अगोदर बाहेर वर्तुळ, मग तिन्ही सगळ्या ठिकाणी आहे. आता मध्यभागी कोण गेला? जे बाहेरचा वर्तुळ आहे तो मध्ये गेला. मग हा बाहेरचा पतंगाचा जो चौकोन आहे तो मध्ये गेला पाहिजे. मग ते कुठं आहे? पतंगाचं चौकोन सेंटरला डीमध्ये आहे. म्हणून 49 उत्तर होईल डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 पहा. हा भोंगा आहे, हे ना. तर हे कान आहे, म्हणजे भोंग्याचा आवाज आपल्याला कानाला ऐकू येतो. हे टी व्ही आहे. मग हे टी व्हीला पाहण्यासाठी आपण काय वापरतो? डोळे. म्हणून 50चं उत्तर काय येईल? सी. म्हणजे आवाज ऐकण्यासाठी आपण कानाचा वापर करतो आणि पाहण्यासाठी आपण डोळ्याचा वापर करतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 51 मध्ये काय केलेलं पहा. हे जे आकृती आहे याला इथं उलटी केलेली आहे, म्हणजे तिथं पाण्यातील प्रतिबिंब घेतलेलं आहे आणि हे एक त्रिकोणाचे ह्याच्यासारखेच मात्र इकडं आणि एक इकडं घेतलेले आहेत, दोन बाजूला दोन. मग ह्या बाहेरच्या आकृतीचे आपण पाण्यातील प्रतिबिंब घेऊन ह्या दोन त्रिकोण इथं सारखे इकडं आणि इकडे ठेवू आपण. मग ह्या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला कुठं कुठं दिसते? ए, बी आणि सी मध्ये दिसते, बरोबर. हे दोन त्रिकोण इथं एक पाहिजे आणि इथे एक पाहिजे, म्हणजे हे उलटं केल्याच्यानंतर. आणि हे त्रिकोण असेच पाहिजेत. हे पाया याचा वर घेतला म्हणजे हे चुकलेले आहेत, हे देखील चुकलेले. आता राहिला पर्याय बी. म्हणून 51चं उत्तर आहे बी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52 पहा. इथं जे दोन प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत त्यांचा संबंध आपण ओळखू. हे मोठा लहान लहान आणि इथं मग याचं उलट केलेलं आहे, लहान मोठा मोठा. आणि या ठिकाणी सेंटरची आकृती गडद आहे, इथं मात्र दोन कडेची आकृत्या गडद आहे. चौकोनाचं वर्तुळ घेतलं. मग इथं चौकोनाचे आपल्याला वर्तुळ घ्यायचे आहे. जसं हे उजवीकडे लहान होत गेलं मग इथं डावीकडे लहान होत गेलं. मग हे वरच्या दिशेने लहान होत गेलं, तर आपल्याला खालच्या दिशेने लहान होत गेलेले चौकोनाच्या ऐवजी वर्तुळ पाहिजे. मग खालच्या दिशेने लहान होत गेलेले ए आणि डी आहेत, हे दोन नाही. आता फरक काय आहे? इथं मधला गडद आहे, इथं बाहेरचे दोन गडद आहेत. इथं मधला कोरा आहे, आता इथं आपल्याला बाहेरचे दोन कोरे पाहिजेत. मग ए आणि डीमध्ये बाहेरचे दोन कोरे म्हणजे डी, म्हणजे वरचा आणि खालचा वर्तुळ कोरा आणि मधला भरलेला आहे, हे म्हणजे याच्या अपोजिटमध्ये. तर 52चं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 53 पहा. या ठिकाणी एक
हा इष्टिका चित्तीच्या आकाराचा एक वस्तू आहे. मग हे इष्टिका चित्तीला काय केलेलं आहे पहा, याला हे असं फिरवलेलं आहे. म्हणजे हे अशी आहे तर ह्याला अशी केलेली आहे ना, म्हणजे या दिशेनं फिरवलेलं आहे, बरोबर. मग याही आकृतीला जर आपण या दिशेनं फिरवलं, ही जी आडवी आहे ती आता अशी उभी झाली. मग हे या आकृतीला जर आपण 90 अंशामध्ये फिरवली, याला पण आपण 90 अंशामध्ये जर फिरवलं तर हे जे अशी दिसते आकृती, हे मग 90 अंशामध्ये अशी दिसली पाहिजे, बरोबर. हा टोक इथं गेला पाहिजे आणि हा टोक इथं आला पाहिजे, म्हणजे अशी आकृती तयार होते. हे आहे पर्याय डी मध्ये. 53चं उत्तर आहे डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 मध्ये पहा, या आकृतीचा हा खालचा भाग आणि उजवीकडचा काढून टाकलेला आहे. मग आपण या स्वस्तिकचा खालचा भाग आणि उजवीकडचा हा भाग काढून टाकला तर तो पर्याय बी तयार होईल. म्हणजे 54चं उत्तर आहे पर्याय बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 पहा. प्रश्न क्रमांक 55 मध्ये आपल्याला जे प्रश्न आकृत्या दिलेले आहेत सुरुवातीचे 2 अतिशय सोपं आहे. 2 वर्तुळाचे 3 झाले, एका वर्तुळाचे 2 झाले. मग इथं आपण एका गुणाकाराचे 2 करू, 2 अधिकचे 3 करू, म्हणजे 2 गुणाकार आणि 3 अधिक. कुठं आहे? पर्याय डी मध्ये. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 56 पहा. प्रश्न क्रमांक 56 मध्ये काय केलेलं आहे, हा जो खालचा चौकोन आहे तो इथं वर नेऊन ठेवलेला आहे. खालचा चौकोन वर नेल्याच्यानंतर मग खाली त्रिकोणाने गोल. म्हणून आपणही तेच करायचं. खालचा जो चौकोन आहे तो ह्या वर्तुळाच्या वर न्यायचा. मग वर चौकोन होईल, त्याच्या खाली वर्तुळ, त्याच्या खाली त्रिकोण. चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, इथं 2 आकृत्या आहेत, बरोबर. आता दोन्हीमधून कोणतं उत्तर आहे, तर हा त्रिकोणाचा पाया खाली आहे. मग त्रिकोणाचा पाया खाली असलेलं उत्तर सी आहे. म्हणून 56चं उत्तर आपलं काय येईल? सी. कारण का हा त्रिकोणाचा पाया खालीच आहे तर याचा पण खाली आहे. मग याचा पाया या त्रिकोणाचा पाया खाली असेल तर याचाही पाया खालीच असला पाहिजे, हे सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 अतिशय सोपा आहे. या वर्तुळाच्या आतमध्ये जे अधिकचे हे 1 2 3 4 छोट्या रेषा आहेत त्या वर्तुळाच्या बाहेर आणल्या. मग या अधिकच्या 4 रेषा आपण ह्या चौकोनाच्या बाहेर आणायच्या, म्हणजे तो पर्याय बी तयार होईल. 57चं उत्तर आहे बी. आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक 58 मध्ये आपल्याला ग्रह आणि तारे दाखवलेले आहेत. पहा, तर हे पृथ्वी, हे काय आहे? पृथ्वी. हे आहे सूर्य आणि हे आहे चंद्र. मग या दोघांचा काय संबंध आहे, तर पृथ्वी हे सूर्याच्या भोवताली फिरते. मग चंद्र कोणाच्या भोवताली फिरतो? चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतो. मग पृथ्वीचं पर्याय म्हणजे बी. म्हणून 58चं उत्तर आहे बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59 सोपा आहे. या चौकोनामध्ये जो छोटा गुणाकार आहे त्याला आता इथं मोठा करून टाकलेला आहे, हा असा. मग या वर्तुळातला जो छोटा अधिक आहे त्याला मोठा करून टाकायचा, तो आपल्याला सापडेल पर्याय बी. म्हणजे 59चं उत्तर पर्याय बी. 2019च्या परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60 पहा. हे साप आणि ही शिडी हे खेळ आहे. सापशिडीला खेळण्यासाठी आपण हे साहित्य वापरतो, याला म्हणतो आपण सोंगटी. हा पतंग आहे. मग हे पतंगाला खेळण्यासाठी म्हणजे पतंगाला उडवण्यासाठी आपण याच्यापैकी काय वापरतो? ही दोऱ्याची रील, चरखा म्हणतो आपण याला. तर 60चं उत्तर येईल बी. एवढा सोपा प्रश्न 2018च्या नवोदयला येऊन गेलेला आहे. तर मित्रहो, आपला बुद्धिमत्ता चाचणी, ज्याला आपण मानसिक क्षमता चाचणी असं म्हणतो, त्याचा आपला समसंबंध हा घटक या ठिकाणी संपत आहे. आता पुढचा घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आणि आपण या ठिकाणी थांबू. नमस्कार.